हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे तुहा विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचने सुखदारे उदासने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुना सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर हला हला सर्वाचे आगर रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हरे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हे ना भूली घर जाने बा मैं मुझे घर जाने वाला गोरस बेचन आए हाट 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 हरे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल सब ही बिसरु देखे गोपाल सब ही बिसरु देखे गोपाल सबही विसरु देखे गोपाल सबही विसरु देखे गोपाल सबही विसरु देखे गोपाल सबही विसरु देखे गोपाल डारू देखे अनेरा दारू देखे आनेरा देखे तो सब वही ने घेरा 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 रे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल विसरु देखे गोपाल
देखे गोपाल सबई विसरो देखे गोपाल सबई विसरो देखे गोपाल सबई विसरो देखे गोपाल ओ थकित भई रे तुका ओ थकित भई रे तुका थकित भई रे तुका ओ थकित भई रे तुका भागा रे सब मन का धोखा 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 रे मन मोहन लाल गाना रे मन मोहन लाल गाना रे मन मोहन लाल विसरु देखे गोपाल सबई 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 विसरु कुमार 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 मैं भोले घर जाने मैं भोले घर जाने मैं भोले घर जाने बाद 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 गोरस बेचैन आई हाट गोरस बेचैन आई हाट गोरस बेचैन आई हाट कान्हा रे मन मोहनला कान्हा रे मन मोहनला गोरस बेचने आई हाथ गोरस बेचने आई हाथ गोरस बेचने आई हाथ गोरस बेचने आई आए कान्हा रे मन मोहनला कान्हा रे मन मोहनला मैं भोले घर जाने बाद मैं भोले
भोले घर जाने वाला, मैं भोले घर जाने वाला। गोर सबे चैन आई हाट, गोर सबे चैन आई हाट, गोर सबे चैन आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल। गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल। सब है बिसरो देखे गोपाल, सब है बिसरो देखे गोपाल, सब है बिसरो देखे गोपाल। बेसरो देखे गोपाल, देखे गोपाल। ना रे ना, हाजी
बिसरु देखे गोपाल गोपाल सबही सबही बिसरु देखे गोपाल सब हे बिसरु देखे गोपाल सब ही बिसरु देखे गोपाल कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मोहन लाल कान्हा रे मोहन विठ्ठला 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 मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल हुतो थकित भई रे तुका हुतो थकित भई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकपदं वन्दितां करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति भुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन 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 पावनी नमो ज्ञानमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो
लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी सुख या देवा देवा यावर न करा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वैधां जाढ्यन्धकारापहं हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्द्यतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेति सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठला 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 मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आए हाट कान्हारे मन मोहनलाल सबही बिसरू देखे गोपाल. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड चिंतनीय शक्ती संपन्न अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठला विठला या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय गोकुळातील एक महाभाग्यवान गवळण की ज्या गवळणीला भगवंताचं दर्शन झालं आणि लौकिक जगाचा विसर पडला आणि अलौकिक अवस्था प्राप्त झाली त्याचं शब्दांकन म्हणजे आजचा अभंग. विठला विठला आजचा हा काल्याचा प्रसंग. या काल्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, परिसरातून आलेली भजनी मंडळी, गायक वादक मंडळी, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी उत्तम स्पीकर व्यवस्था आणि सद्गुरू श्री धर्मनाथ महाराज यांच्या चरणावरती साष्टांग नमन करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठला आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आपला हा नामसप्ताह चालू आहे. किती वर्ष झाले? 27 वर्ष झाली. वा. आणि 27व्या वर्षातील ही कलशपूर्तीची सेवा माझ्या परमभाग्यानं आणि समस्त ग्रामस्थ दुधोडी आणि सप्ताह कमिटी यांच्या समन्वयक विचारानं माझ्यापर्यंत ही सेवा पोहोचलेली आहे बरं का. आज हा काल्याचा प्रसंग आहे. आपण भाग्यवान आहोत की आज हा काल्याचा सोहळा पाहण्यासाठी आपण जिवंत आहोत. हे वाक्य मी आवर्जून जाणून बोलतोय. त्याचं कारण मला तरी असं वाटतंय की गेल्या वर्षी नामसप्ताह झाला नाही. बरोबर ना नाना? 2 वर्ष झाला नाही का? सलग 2 वर्ष नाही झाला. 1 वर्ष खाली गेलं. का बरं? त्याचं कारण काय? म्हणजे सर्वांना माहिती आहे. सर्व विश्वावरती भयान असणारं संकट कोरोना, ते संकट आल्या कारणाने गेल्या वर्षी सुद्धा आपला नामसप्ताह झाला नाही आणि या वर्षी अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न होतोय आणि तो सोहळा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी पहिलेच बोललो की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी आहोत या जगामध्ये बरं का. बेकार परिस्थिती होती. त्या परिस्थितीचा विचार पहा तुम्ही. विचार करा, काळ बेकार होता. ज्या घरामध्ये कोरोनाचे पेशंट होते, असे काही पेशंट होते महाराज
की ते पेशंट व्हेंटिलेटरवरती होते आणि त्यांच्या घरातील मंडळी नातेवाईक डॉक्टरांशी सलगी करून त्या पेशंटच्या वजना इतके पैसे द्यायला तयार होते, परंतु तरीसुद्धा त्यांना पेशंट वाचवण्यामध्ये यश आलं नाही. आणि म्हणून आपण भाग्यवान आहेत की जे कोरोनातून सुटले बरं का. आपण भाग्यवान आहे. तुकोबारे म्हणतात बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचवणी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि म्हणून ज्याला असं वाटतंय ना की भगवंताचे आमच्यावरती उपकार झालेत, आम्ही याच्यातून वाचलो, त्याने परमार्थाकडे वाटचाल केली पाहिजे बरं का. आलं का लक्षात. याच्यातून दोघच जण वाचले, या कोरोनामधून दोघच जण वाचले. कोण कोण वाचलं पाहता काय माझ्याकडे. तुम्ही वाचले मी वाचलो. तुम्ही वाचले म्हणून कीर्तनाला आले आणि मी वाचला म्हणून कीर्तन करायला आलो. दोघच जण वाचले. महाराज भयानक संकट होतं बरं का. असो, हा काल्याचा प्रसंग आहे, काल्याचं औचित्य आहे आणि काल्याचाच अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे बरं का. ऐका, काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. जीवनाची सांगता सुद्धा काल्यानेच होते, साधनेची सांगता सुद्धा काल्याने होते आणि सप्ताहाची सांगता सुद्धा काल्यानेच होते. ऐका, जीवनाची सांगता काल्याने होते. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जीवनाची सांगता काल्याने होते, साधनेची सांगता सुद्धा काल्याने होते आणि सप्ताहाची सांगता सुद्धा काल्याने होते बरं का. काल्याचे कीर्तन, कारण काला हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. तुकोबाराय म्हणतात ना, जसं गंगा ही सागराला एकदा मिळाली का तिचा प्रवास शिल्लक राहत नाही, त्याच्या पुढे तिचा प्रवास आहे का? नाही ना. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाला भरमे क्या बात आहे, वाह. अवघ्या झाला भरमे एक बय. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाला उर्मे झाला उर्मे करूप. तुकोबाराय म्हणतात, गंगा एकदा समुद्राला मिळाली का तिचा प्रवास काय होतो तर पूर्णत्वाकडे जातो, पूर्ण होतो, त्याच्या पुढे तिचा प्रवास शिल्लक राहत नाही. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की पोरांनो सांगा, भीमा नदीचा उगम कुठे झाला? सर्व वर्ग शांत झाला. पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी बोट वरती केलं. आता शिक्षकांना कुतूहल वाटलं की पाठीमागचा विद्यार्थी, कारण पाठीमागचा विद्यार्थी आपल्या सर्वांच्या दृष्टीने कसा असतो, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने तो ढ आहे. आणि म्हणून शिक्षकांना कुतूहल वाटलं, अरे पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी हात वरती केलेला आहे. आणि म्हणून त्याला शिक्षकांनी सांगितलं, बाळा सांग म्हटले कुठं झाला भीमा नदीचा उगम? त्याने उत्तर दिलं. त्याने सांगितलं भीमा नदीचा उगम भीमाशंकरला झाला. उत्तर योग्य होतं. कुतूहल वाढलं. शिक्षकाने पुन्हा प्रश्न केला, बाळा ती नदी पुढं कुठं गेली रे? त्याने सांगितलं ती पुढं चासकमान नावाचं डॅम आहे, धरण आहे, तिथपर्यंत गेली. त्याच्या पुढे कुठं गेली? त्याने सांगितलं त्याच्या पुढे आळंदीच्या जवळ असणारं शेल पिंपळगाव आहे, त्या ठिकाणी भामा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम झाला. तिथून पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं तिथून पुढे ती छत्रपती संभाजीराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे तिथपर्यंत पोहोचली. म्हणजे भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्याचा संगम त्या ठिकाणी झाला. शिक्षकांना कुतूहल वाटू लागलं की पोरग योग्य उत्तर देतंय. तिथून पुढे बाळा? त्याने सांगितलं तिथून पुढं दौंड तालुक्यामध्ये तिने प्रवेश केला. राहू पिंपळगाव नावाचं गाव लागलं. तिथून पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं प्रॉपर दौंड तालुका लागला. तिथून पुढे त्याने सांगितलं श्री क्षेत्र सिद्धटेक लागलं. तिथून पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं तिथून पुढे हरिभक्तीपरायण महेश महाराज परकाळे दुधोडी. तिथून पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं तिथून पुढे मोठा प्रकल्प आहे उजनी प्रकल्प, उजनी धरणापर्यंत ती पोहोचली. तिथून पुढे त्याने सांगितलं मास्तर तिथून पुढे तिने उडी मारली आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. धरणातून उडी मारली आणि प्रवास सुरू झाला. पुढं त्या ठिकाणी पंढरपूर नावाचं क्षेत्र लागलं आणि अर्धचंद्र आकार तिने धारण केला म्हणून नाव काय पडलं? चंद्रभागा. तिथून पुढे कुठे गेली? पोराने सांगितलं आउट ऑफ स्टेट, म्हणजे तिने राज्य बदल केला. पुढे ती गेली. तिथून पुढे कुठे गेली? म्हणजे कर्नाटकमध्ये गेली ना. तिथून पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं तिथून पुढे समुद्राला मिळाली. आता मास्तराने जरा गप्प बसायला पाहिजे होतं, परंतु
मास्तरांनी डोकं चालवलं. तिथून पुढे कुठे गेली? त्या पोराने सांगितलं मास्तर तुमच्या डोंबल्यात गेली. एकदा का नदी समुद्राला मिळाली का तिचा प्रवास काय झाला? संपला. त्याला पूर्णत्व प्राप्त झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं का सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत असतं. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे बरं का. आजच्या दिवशी आता तुमचं हे सर्व आपलं उरकलं ना, कीर्तन वगैरे ऐकून झालं तुमचं, आणि मग सर्वजण कशाला बसणार आहेत? नाही का, जेवणासाठी बसणार आहेत सगळेजण. परंतु जेवण झाल्याच्या नंतर आपण असं म्हणायचं नाही मी पोटभर जेवलो, असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? तर मी पोटभर प्रसाद घेतला बरं का, कारण हे प्रसादाचं कीर्तन आहे. तुकोबाराय म्हणतात देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. फल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी ते, फल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी. फल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी ते, फल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी ते. हे देवाच्या प्रसादे करा रे भोजन, फल कोण कोण अधिकारी ते, फल कोण कोण अधिकारी ते. ओ देवाच्या प्रसादे करा रे भोजन, फल कोण कोण अधिकारी ते, फल कोण कोण अधिकारी ते. व्हाल कोण कोण अधिकारी ते, हा भगवंताचा प्रसाद आहे बरं का. काल्याचं कीर्तन म्हणजे जेवण नव्हं, आलं का लक्षात? तो काल्याचा प्रसाद आहे, तो भगवंताच्या कृपेचा प्रसाद आहे. मग कोण देतो हा प्रसाद? प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. हो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंत प्रसाद देत असतो बरं का. मग तुमचा जर देव प्रसाद देतो तर प्रसाद पटकन द्या आणि करा आम्हाला मोकळं. आम्हाला तुमचं कीर्तन ऐकायला टाईम नाही. एकतर नाही का, तुमच्याबद्दल असं ऐकलं तुम्ही जास्त वेळ कीर्तन करता, असं का? आम्हाला ऐकायला तुम्ही जास्त वेळ कीर्तन करता, लवकर सोडित नाही. लवकरात लवकर आम्हाला प्रसाद द्या आणि नाही का करा मोकळं. नाही का, द्या प्रसाद पटकन, उठतो आम्ही तटकन, घरी जातो झटकन. कशाला घरी कशाला जातो? आमच्या गाया वाट पाहतात, आमच्या म्हशी वाट पाहतात, त्यांना खायला टाकायला कोणी नाही. तिथं राखण ठेवलेला माणूस परत इकडं सोडायचा आहे. द्या लवकर प्रसाद. परंतु तुकोबाराय म्हणतात तसा प्रसाद देता येत नाही. मग प्रसाद घेण्याचा विधी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, हेची अनुवाद, हेची अनुवाद, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद, हेची अनुवाद, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद, हेची अनुवाद, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद, हेची अनुवाद
तसा तुम्हाला काला देता येणार नाही का? तर ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. भगवंताचं चरित्र ऐकल्याशिवाय काला घेता येत नाही. करोनी गोपाळ काला शिव, नाही का, त्याचं चिंतन केल्याशिवाय. नाहीतर बघा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का की प्रसाद किती महत्वाचा असतो. ऐका बरं का नाना, तुम्ही तुमच्या घराच्या समोर यायचं, गावरान तुपातला शिरा बनवायचा. कसा बनवायचा? गावरान तुपातला. आणि लोकांना म्हणायचं घ्या शिरा, घ्या शिरा, घ्या शिरा. लोक म्हणतील कशाचा शिरा? अहो खाओ, देतो तर खायचा, बाकीच्या उचापात्या करता. खातील लोक? त्याच्या उलट पक्षी विचार करा. ब्राह्मणबुवाच्या पूजेनंतर तो प्रसाद घ्यायचा, ब्राह्मणबुवानी बनवलेला शिरा तोच आहे. आणि लोकांना म्हणायचं घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. लोक म्हणतील कशाचा प्रसाद? तुम्ही म्हणाल सत्यनारायणाची महापूजा केली, सत्यनारायणाच्या पूजेनंतर शिरा आला, तो प्रसाद झाला. तसं दही आणि लाही आपल्याला मिळत नाही का? मिळते. मग प्रसाद का नाही ती? त्याचं कारण आहे तिथं भगवंताच्या लीलाचा उच्चार केला जात नाही. भगवंताचा गुणानुवाद केल्याच्या नंतर, लीलांचा गुणानुवाद केल्याच्या नंतर जे येत असतं त्याला प्रसाद ही संज्ञा प्राप्त होत असते. विठला विठला मग कुठलं चरित्र भगवंताचं उच्चारण करायचं? आजचे चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. ते चरित्र पुन्हा दोन प्रकारात आहे, नाही का? रांगता गोधने राखीत आहे, एदशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीत आहे, दोन भागामध्ये ते चरित्र आहे बरं का. म्हणजे रांगत असताना आणि गायी राखत असताना जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आजच्या दिवशी करायचा असतो बरं का. पहा, आजच्या दिवशी जे अभंग घेतले जातात ते काही गवळणी प्रकरणातले घेतले जातात बरं का. काही अभंग म्हणजे काल्याच्या सेवेसाठी बाळक्रीडा प्रकरणातील घेतले जातात आणि काही अभंग गवळणीपर प्रकरणातले घेतले जातात. म्हणजे आजचा जो अभंग आहे तो हिंदुस्थानी प्रकरणातला आणि गवळणीमध्ये असणारा आहे. काही अभंग असे आहेत की ते तिन्ही प्रकरणात नाहीत. बघा बरं का, म्हणजे काल्याच्या प्रकरणात नाहीत, बाळक्रीडेमध्ये नाहीत आणि गवळणीमध्ये सुद्धा ते अभंग नाहीत, नाही का. कान्हैया रे जगजेटी हा अभंग तिन्ही प्रकरणात नाहीत, तो निवडक प्रकरणामध्ये आहे. त्याच्यानंतर दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा हा अभंग तिन्ही प्रकरणात नाही, तो निवडक प्रकरणात आहे. परंतु तरीसुद्धा महाराज मंडळी त्या ठिकाणी काल्याच्या सेवेसाठी ते अभंग घेत असतात. असो, आजचा अभंग हा गवळणीपर प्रकरणातला परंतु हिंदुस्थानी अशा स्वरूपाचा आहे आणि गवळणीमध्ये तीनच अभंग हिंदुस्थानी आहेत. त्यातला आजच्या सेवेसाठी एक अभंग घेतलेला आहे. पहा, अभंगाचा भाव असा आहे, गोकुळातील असणारी एक महाभाग्यवान गवळण की त्या गवळणीला भगवंताचं दर्शन झालं आणि तिला सगळा विसर पडला. आता ऐका, याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की गोकुळ शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. गोकुळ शब्द म्हणजे ती गोकुळातील जी भाग्यवान गवळण आहे तिला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. मग गोकुळ म्हणजे नेमकं काय हो? गोकुळ म्हणजे नेमकं काय? गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समुदाय. बघा बरं का, गायींचा समुदाय. गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे
समुदाय. ज्या ठिकाणी गायींचा समुदाय होता त्याला काय म्हणतात? गोकुळ. किती गायी होत्या तिथं? गोकुळामध्ये किती गायी होत्या? जेवढ्या ज्याच्याकडे गायी तसे तसे पद त्या ठिकाणी विभागलेले होते बरं का. बघा तिथले पद अगोदर सांगतो. तिथले पद असे होते: नंद, उपनंद, वृषभानू, वृषभानूवर आणि नंदराज. नंद कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला म्हणतात नंद. उपनंद, उपनंद कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला म्हणतात उपनंद. तिसरं पद आहे वृषभानू. वृषभानू कोणाला म्हणतात? की ज्याच्याकडे 10 लाख गायी त्याला म्हणतात वृषभानू. वृषभानूवर ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला म्हणतात वृषभानूवर. आणि शेवटी राहिले ते नंदराज. नंदराज कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे स्वतंत्र 1 कोटी गायी त्याला म्हणतात नंदराज बरं का. आता तुम्ही हिशोब करायचा आहे बरं का. थोडंसं डिस्टर्ब होतोय, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. बोलू नका, मध्ये बोलायला नाही पाहिजे कीर्तनामध्ये. आता हे मी सांगायला नाही पाहिजे. तर नंद कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला म्हणतात नंद. असे 9 नंद होते. किती लाख गायी सांगितले तुम्हाला? 9 लाख गायी ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणतात नंद. असे नंद होते 9. किती झाले? 9 बोलत राहा फक्त तुम्ही. 9 81. उपनंद. उपनंद कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला म्हणतात उपनंद. असे उपनंद होते 9. ते किती झाले? 9 5 45 अधिक 81. बोला आता. 45 अधिक 81 126. पण 126 काय? 126 लाख नाही. त्याचा मुद्दा बरोबर आहे. 1,26,00,000. त्यांनी फक्त वेगळ्या अंगाने सांगितलं. वा, हुशार आहे बरं का. 1,26,00,000. आता ऐका बरं का. नंद झालं, उपनंद झालं, वृषभानू. वृषभानू कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 10 लाख गायी त्याला म्हणतात वृषभानू. असे वृषभानू 6 होते गोकुळामध्ये. म्हणजे त्या किती झाल्या? 60 लाख. पहिले किती होते रे? अधिक 60 लाख. क्या बात है. 1,86,00,000. असा माल भारतात पाहिजे. परंतु दुर्भाग्य असे आपल्या भारताचं की अशांना नोकरी लागत नाही. प्रॉब्लेम असा आहे. 1,86,00,000. माझ्यासोबत आनंद देतो का? जे काही घरी कामाचं नाही ना, घरचे म्हणतात महाराज आता याला नेता का आळंदीला? म्हणजे तुम्हाला जड झालं, आमच्या बोकांडी का ते? 1,86,00,000. आपण कुठपर्यंत आलतो? वृषभानू. वृषभानूवर कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 50 लाख गायी आहेत त्याला म्हणतात वृषभानूवर. असे वृषभानूवर होते 2. म्हणजे ते किती झाल्या? 1 कोटी. पहिल्या कर ना मग प्लस मध्ये. 2,86,00,000. वा वा वा. आणि शेवटी राहिलं पद ते नंदराज. नंदराज कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 1 कोटी गाय आहेत त्याला म्हणतात नंदराज. पहिले किती होते आपल्या? 2,86,00,000 अधिक 1 कोटी. किती झाल्या? 3,86,00,000. वा वा वा, क्या बात आहे. वा, याच्यासारखा हुशार पोरगा मला भेटलाच नाही. काहीच काळजी करू नको बरं का रे. काही काळजी करायचं नाही. तुलाही ना 500 रुपये बक्षीस विनेकरी महाराजांकडून. काय काळजी. तुम्ही हसले पण नाना काय असे एवढे काय दुर्बल नाहीत. ते 500 रुपये देतील ना. का हो नाना? नाही तर बाबा माझं पाकिट घे. म्हणजे पाकिट म्हणलो, आतलं नाही. 3,86,00,000 गायींचा समुदाय ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात गोकुळ. आणि अशी असणारी गोकुळातील एक महाभाग्यवान गवळण. त्या ठिकाणी सर्वच गवळणींचा पोटासाठी व्यवसाय असतो ना, नाही का? प्रत्येकाचा पोटासाठी व्यवसाय असतो. आणि म्हणून सर्वच गवळणींचा व्यवसाय होता. कशाचा? दह्याचा, दुधाचा, असा असणारा व्यवसाय. आता एवढ्या काही म्हटल्याच्या नंतर तिथं दुधाला काही कमी असेल का? तिथं चहा कोणी पित असेल का? दुर्बलता असेल का? व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवावे लागत असतील का? नाही नाही, अजिबात नाही. मग व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी दह्या दुधाचाच केला जायचा. आणि म्हणून अशी असणारी गवळण त्या ठिकाणी सकाळी उठावं, दूध तापवावं, त्याला दही तयार करावं, नाही का? विरजण टाकावं, दही तयार करावं, दह्याचं तूप लोणी करावं आणि दुडीवरती दुडी घेऊन त्या ठिकाणी मथुरेच्या बाजारात दुडीवारी दुडी गवळण साते निघाली. दुडीवारी दुडी गवळण साते निघाली.
गोरस मनोविसरणे गवळणे गोरस मनोविसरणे धुळी वारे धुळी वारे धुळी वारे धुळी गवळणे साधे निघाले धुळी वारे धुळी गवळणे साधे निघाले दुडीवरती दुडी डोक्यावरती घेतली आणि साते म्हणजे बाजाराला ती गुळण निघाली. जात असताना भगवंताचं तिला दर्शन झालं आणि दर्शनाचा परिणाम नेनो काय बैसला हरी चित्तीओ. तो भगवंत तिच्या चित्तामध्ये बसला. तशीच बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर बाकीच्या म्हणू लागल्या दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, परंतु हिच्या देहाची परिभाषा बदलली आणि ती म्हणू लागली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. क्या बात आहे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तब तब हसते मतोरे जागे. तब तब हसते मतोरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ओ गोविंद घ्या कोणी दामोदर. तिच्या देहाची परिभाषा बदलली. बाकीच्या म्हणतात दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, परंतु या गवळणीला भगवंताचं दर्शन झालं असल्या कारणाने ती म्हणते आहे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. मग बाकीचे हसू लागले. कसं असतं, एखादा जर भोळसट असेल, वेडा असेल तर लोक त्याला डबल येड्यात काढतात, बरोबर ना. एखादा वेडा असेल तर त्याला लोक डबल. ती म्हणू लागली गोविंद घ्या. मग दुसरीने यावं घे तुझा गोविंद, दे तुझा गोविंद, नाही का, दे तुझा दामोदर. किती दे? 1 लिटर दे, 2 लिटर दे. माप एकच होतं, परंतु 1 लिटर मागितलं का 1च लिटर भरायचं आणि 2 लिटर मागितलं का 2 लिटरच भरायचं. माप एकच होतं. हे सगळं भगवंताला करावं लागतं बरं का. आता खरं तर गोष्ट अशी आहे की या सर्व व्यवहाराच्या उलट पक्षी गोष्टी आहेत. मला सांगा, कांदा बाजारात नेला तुम्ही विकायला आणि तुम्ही जर लोकांना म्हणू लागले घ्या वांगे, घ्या वांगे, दिसतंय काय समोर कांदा, आणि तुम्ही जर म्हणायला लागले घ्या वांगे, लोक काय म्हणतील, याच्या जरा याला न्यावं लागेल बरं का दवाखान्यात. नेलाय फ्लॉवर आणि तुम्ही जर म्हणू लागले घ्या कोबी, घ्या कोबी. महाराज, हा उलट पक्षी व्यवहार आहे. परंतु भगवंताचं दर्शन तिला झालं असल्या कारणाने ती तसं म्हणत होती गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या आगे. आता बराच वेळ झाला, दुपारची वेळ झाली, 11:30 वाजले. आता कवर दूध विकायचं हो, कवर थांबायचं. आणि म्हणून आता घरी जायला पाहिजे. उभा राहिली, डोक्यावरती ते सगळं घेतलं, पाय उचलला, परंतु पाय काय पुढे टाकायला तयार नाही. बराच वेळ झाला. दुसऱ्या गवळणीने बघितलं, 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, ही काय पुढं हालायला तयार नाही. मग ती तिच्या जवळ आली आणि म्हटली का ग बाई, बाजार राहिलाय का तुझा, काय खरेदी करायचं राहिलंय का. नाही म्हटली काय राहिलं नाही. मग कुणी यायचं आहे का तुला भेटायला. नाही म्हटले तसंही काही नाही. मग तू घरी का जात नाही. त्यावेळेला तिने उत्तर दिलं मैं भोले घर जाने बाद. वारे वा. मैं भोले घर जाने बाद. 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 गोरस बेचने आए हाट. गोरस बेचने आए हाट.
विसरण्याचं कारण विचारलं. तिने सांगितलं भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं रस्त्यामध्ये दर्शन झालं. त्याचा परिणाम असा आहे की मी घराला जाण्याचा रस्ता विसरले. कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल. ती महाभाग्यवान गवळण आहे महाराज की ती घराला जाण्याचा रस्ता, थोडक्यात भगवंताचं दर्शन झालं आणि ती प्रपंचाला विसरली. आणि आपल्याला प्रपंचातील अनुकूल गोष्टी प्राप्त झाल्या की आपण देवाला विसरतो. आपल्यातला आणि भक्तातला हा फरक आहे पहा. आणि म्हणून कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल. ती गवळण सगळ्याला विसरली बरं का. आता ऐका, विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे बरं का. माणसं विसरतात. दोन गोष्टीमुळे माणसं विसरतात. कोणत्या? एक सत्ता आली की माणसं विसरतात आणि एक संपत्ती आली की मग माणसं विसरतात. सत्ता आली, पैसा आला की मग म्हणतो गरज नाही कोणाची, ओळखीत नाही त्याला मी. संपत्ती आली की असं म्हणतो. आणि सत्ता आली की मग मात्र त्याची देहभाषा बदलत असते नाही का. लंगोटियारा असणारे द्रोणाचार्य, परंतु द्रुपद राजाला सत्ता मिळाली. सत्ता मिळाल्याच्या नंतर द्रुपद राजाचे शब्द आहेत, अरे भिकारी कुठं राजाचा मित्र असतो का. सत्ता मिळाली की माणसं बदलतात आणि संपत्ती आली की माणसं विसरतात. विठाला विठाला. अजून एका गोष्टीमुळे माणसं विसरतात बरं का. प्रपंचामध्ये एक वस्तू आली की माणसं आईबापाला विसरतात. प्रपंचामध्ये एक गोष्ट आली का माणसं आईबापाला विसरतात. त्या वस्तूचं नाव काय हो? तुम्ही काय सारे ब्रह्मचारी का? बरोबर आहे, मी बोलत नाही. आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत का भगवान, औरत का भगवान. आई रे बेमान दुनिया आई रे, 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 बेमान दुनिया आई रे. कबीर महाराज म्हणतात बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. सांगायचा मुद्दा असा आहे की लहानपणी ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय बोलतात की लहानपणी आई 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 हे पिसं असतं बरं का नाही का. आई आई हे पिसं असतं, परंतु एक वस्तू आली का तो सगळं विसरून जातो नाही का. माणसं प्रपंचामध्ये विसरतात आणि भक्त प्रपंचाला देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर प्रपंचाला विसरतात. हा बदल आहे. आणि म्हणून ती गवळण म्हणते आहे कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल. ती गवळण म्हणते ठीक आहे विसरली, मला मान्य, सगळं खरं आहे, पण तू पाय तर खाली ठेव. कवाचा पाय उचलून धरलाय, तू पाय तर खाली ठेव. ती म्हणली कुठे ठेवू पाय? कहा पगटा देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. पाय ठेवू कुठं म्हटली? कारण जिथं जिथं बघाल तिथं तो भगवंतच आहे. आमचे सद्गुरू असणारे ज्यांचे पदकमल या ठिकाणी लागले आपल्या भूमीला, श्रीगुरु की ज्यांचा माझ्याकडे म्हणजे माझा ज्यांच्याकडे मृदंग झाला, मी ज्यांच्याकडे पखवाज शिकलो, मामासाहेब दांडेकरांचे शिष्य की ज्यांनी मामासाहेबांची सेवा 35 वर्ष केली, असे असणारे पांडुरंग महाराज वैद्य, मामासाहेब दांडेकरांची सेवा 35 वर्ष केली असे वैद्य बाबा. या वैद्य बाबांची आवडती ओवी होती कोणती? अर्जुना मी नसे
आईसा हक्क बनू ठावा असे परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. म्हणजे मी नाही असं कोणतं ठिकाण आहे. जसं आपण हरिपाठात म्हणतो ना, सर्वा घटी राम दिहा, सगळीकडेच भगवंत आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सगळीकडेच भगवंत आहे. पाय ठेवू कुठं नेमकं, नाही का. ही अवस्था त्या गवळणीला प्राप्त झाली. मग भगवंताचं दर्शन जर तिला सगळीकडे होते तर तुकोबाराय म्हणतात, ती दही दूध विकणारी ती गवळण, त्या गवळणीला जर भगवंताचं दर्शन सामान्य आहे महाराज, तिला जर दर्शन होते तर मला का नाही होणार. मला असं वाटत होतं, मला भीती होती अंतकरणामध्ये की भगवंत दर्शन देईल की नाही, परंतु मला भगवंत नक्की दर्शन देईल. माझ्या मनातली आता भीती संपलेली आहे. अभंगाचं शेवटचं चरण. भूत थकीत भाई रे तुका, भूत थकीत भाई रे तुका, भाई रे भूत थकीत भूत थकीत भाई रे तुका, भागा रे सब मन का धोका, भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, भागा रे सब मन का धोका, भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, रखुमाई जय रखुमाई, 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 मदने गोकुळाला मला इथून न्या म्हटले. आता कुठं न्या तर गोकुळाला न्या. तिथून उचललं भगवंताला आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये नेलं गेलं. आता भगवंताचा अवतार झाला म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला गोकुळवासियांनी. कशा स्वरूपामध्ये केला आनंद. मळमूत्राचा बांधा नाही का, शेंबड मिबड असं असणारं पोरग जन्माला आलं.
तर आपल्याला काही साधा आनंद होतो का? आनंदाचा कंद भगवान परमात्मा जन्माला आला, तिथं आनंद उत्सव साजरा झाला. भगवंत त्या ठिकाणी वाढू लागले, मोठे झाले आणि भगवंताने सर्व गोपाळांना जमवलं. महाराज भगवंताने सांगितलं, का रे बाबा, आपल्या धर्माचं कार्य करायचे आणि तुमच्या जर तब्येती अशा खराब असतील तर चालेल का? नाही चालणार. फिटनेस पाहिजे, तब्येत पाहिजे, नाही का? अगरबत्ती पहिलवान जर जम्मू काश्मीरला लढायला पाठवलं तर चालेल का? नाही जमणार ना. धर्माचं कार्य करायचं म्हटल्याशिवाय तुमच्या तब्येती पाहिजे. अरे कृष्णा, कसं करायचं रे? हां, कसं करायचं? अरे सगळं जे दही दूध तूप लोणी जेवढं आहे ना, ते सगळं जाते डेअरीला आणि उर्वरित असणारं जे आहे ते आमच्या डेअरीला. कसा मेळ जमणार? कशा तब्येती होणार आमच्या? त्याने सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही काय करा, यालं तरी यारे लागे, 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 यालं तरी यारे लागे. हो, यालं तरी यारे लागे, 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 यालं तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, 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 अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हो, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. भगवंताने सांगितलं, माझ्या पाठीमागे या, आज मी तुम्हाला पोटभर देणार आहे. देवा कुठं देणार? कसं देणार? माझ्या पाठीमागे या तुम्ही म्हटले. आता काही बुद्धिवादी लोक, नीट ऐका बरं का, काही बुद्धिवादी लोक, मूर्ख म्हणा त्यांना, असे लोक म्हणतात तुमच्या देवाने चोरी केली. मला सांगा, देवाने चोरी केली का? नाही चोरी केली. ऐका, समर्पक उत्तर देतो मी तुम्हाला. व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा भगवंताने चोरी केली नाही आणि परमार्थाच्या दृष्टीने सुद्धा भगवंताने चोरी केली नाही. ऐका, व्यवहाराच्या दृष्टीने भगवंताने चोरी कशी नाही केली? ऐका, तुमच्याच घरातील वस्तू तुम्हाला त्याचा अधिकार नाही आणि ती मी मध्यस्थी करून फक्त तुम्हाला मिळवून दिली, याला तुम्ही चोरी म्हणाल? तुमचा अधिकार तुम्हाला प्राप्त करून दिला, त्याला चोरी म्हणाल का तुम्ही? मग लोक कसं म्हणतात तुमच्या देवाने चोरी केली? याचा अर्थ वरचा मजला त्याचा रिकामा आहे. आलं का लक्षात? आता परमार्थाच्या दृष्टीने भगवंताने चोरी केली म्हणजे नेमकं काय? तर अंतकरण चतुष्टय सांगितले परमार्थामध्ये. शास्त्रामध्ये अंतकरण चतुष्टय सांगितले, त्याचे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. भगवंताने चित्त चोरले. चित्त चोरीले नंदाच्या, हरिणे माझे हरिले चित्त. म्हणजे चित्त चोरलं म्हणजे काय केलं भगवंताने? लोणी चोरलं. कारण चित्ताला लोण्याची उपमा आहे. मृदू सबाह्य नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. परमार्थाच्या दृष्टीने भगवंतानं चोरी करणं योग्य आहे आणि व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा भगवंताने चोरी करणं काय आहे तरी योग्य आहे. भगवंताने त्या ठिकाणी चोऱ्या सुरू केल्या बरं का. आता चोऱ्या सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या गवळणी म्हणू लागल्या, काय भानगड आहे, चोऱ्या सुरू झाल्या, कोण चोरी करते? परंतु काय होतं, आता तो राजाचा पाटलाचा पोरगा, त्याचं नाव घेणार कोण? परंतु एक गवळण म्हटली, मी काय घाबरते काय? मी घाबरणार आहे? हां, चोरी करते ते कोण? मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे, चोरी केली घरे आज तोरी केली घरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. हा, 2 पद आहेत त्याच्यामध्ये. आजी चोरी केली खरे आणि आजी चोरी केली घरे. म्हणजे घरामध्ये आमच्या चोरी केली आणि खरंच केली. 2 पद आहेत, म्हणजे पाठभेद आहेत त्याच्यामध्ये. काही मालिकेमध्ये गाथ्यामध्ये खरे आहे आणि काही मध्ये घरी आहे. असो, ती गवळण म्हणते आज त्याने चोरी केली आणि मी पाहिलं त्याला, यावीन हे नाशी नव्हे दुसरी आयशी. एवढं कोणी करू शकत नाही त्याच्याशिवाय बरं का. आणि मग सगळ्या गवळणींचा लवा जमा यशोदा मातेच्या घराकडं. आणि मग यशोदा माता आली बरं. काय ग बाई, काय भानगडे? काय नाही म्हटले, तुझ्या पोराच्या करामती सांगायला आले. हे येतही म्हटले आणि भलत्याच करामती करते.
चोरी करते म्हटली, माठच काय फोडून टाकते, दुधाण्याच काय फोडून टाकते, याच्या करामध्ये साध्यात का म्हटली, याच्या साधण्यात करामध्ये. आता कोणत्या आईला आपलं पोरगं चोर वाटतं? हा, ती आई म्हणू लागली माझं काही साधं नाही, नाही का, माझं गुणवान आहे. बळस गुण गुणाचे ताने घे गोचरवाने, हो बळस गुण गुणाचे ताने घे बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसतंय गोजीरवाने. ती दुसरी गवळ म्हणली तुझा जे गोजीरवाने ना, तुझ्या गोजीरवाने घरातच ठेव, त्याला आमच्याकडे नको पाठवीत जाऊ म्हटली. ते काय साधं नाही. पण यशोदा माता ऐकायला तयार पाहिजे ना. यशोदा माता त्यांनाच म्हणू लागली तुम्ही लपून याची गोटी लागता हरीचे पाठी, तुमची एवढी जरी खोटी दुधवडीच्या नारी. चुकलं काय माझा? गोकुळच्या नारी. यशोदा माता म्हणू लागली अगं तुमचंच कुठंतरी चुकते. आता असं म्हटल्याच्या नंतर एक प्रभावती नावाची गवळण होती. ती प्रभावती म्हटली यशोदे तुला सहज वाटतं त्या गोष्टी, परंतु सहज नाही, मी त्याला रंगी हात पकडी. मला पण प्रभावती म्हणते. भगवंताने सांगितलं हिच्या तर घरी रात्री नाही जायचं, हिच्या तर घरी म्हणजे दिवसात जायचं, दिवसा दरोडा. सगळ्या गोपाळांना सांगितलं दिवसा, काळजीच करायची नाही म्हटले. प्रभावतीच्या घरात समोर आले. प्रभावती शेजारच्या घरी गेलेली होती. महाराज त्या ठिकाणी हे सगळेजण घुसले. महाराज अशी दुधाने वरती बांधलेली होती आणि महाराज खाली 3 जण उभा राहिले. महाराज किती जण उभा राहिले? 3 जण उभा राहिले आणि भगवान परमात्मा त्यांच्या खांद्यावरती चढला. शिंके लांबवले दुरी होतो तिघाचे मी वरी. महाराज असा भगवान परमात्मा त्या माठाला धरलं. महाराज अशी बुक्की मारली. अशी टायमाला बुक्की पडली पाहिजे महाराज, पण महाराज जरा जोर कमी पडला तुमचा. अशी बुक्की महाराज मारली, जशी बुक्की मारली तसं दहीत महाराज सगळं बाजा 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 लोंडाच आला खाली. भगवंताने सेवन केलं. गोपाळा म्हटले घ्या रे तुम्ही पण, नाही का, घ्या म्हटले सेवन करा, खा म्हटले भरपूर, आता काय लागतंय तेवढं. हे गोपाळाने सुरुवात केली खायला आणि जशी खायला सुरुवात केली तशी प्रभावती शेजारून आली. शेजारी गेलेली होती. जशी आली पाहिली तशी त्या प्रभावतीने काठीच घेतली महाराज. आता काठी घेतलेली या खालच्या 3 गोपाळांनी पाहिलं. जसं पाहिलं त्यांनी तसं प्रचंड वेग धारण केला. हा आमच्या गणेश महाराजचा शब्द आहे, प्रचंड वेग. असा प्रचंड वेग धारण केला, पळून गेले महाराज ते. आणि मग भगवान परमात्म्याने तशीच दुधाने धरली ना, भगवान परमात्मा लटकले वरती. प्रभावती म्हटली थांब, तुझ्या आईला नाकाने वांगी सोडची, तुझ्या आईला नाक उचलून कोण नाही असं बोलत होती, असं काहीतरी म्हणतात बाया, मला एवढं येत नाही. तुझ्या आईला बोलत होती ना, नाकाने वांगी चिरीत होती ना, थांब तुझ्याकडे बघते आता. अशी काठी घेतली ना, अशी हाणणार. भगवंताने सांगितले ए प्रभावती तुला माहीत नाही मी पाटलाचा आहे, पाटलाचा. मी राजाचा आहे, तुला लागन ते मिळेल. माझ्या अंगाला हात नको लावू, फक्त लागन ते मिळेल. मी राजाचा पोरगा, मी सामान्य नाही. मग काय करू? काय नाही म्हटले, खाली आहे, मला उतरव खाली. प्रभावती खाली आली, खांद्यावरती पाय दिली. भगवंतांनी खाली उतरला भगवान. आता उतरल्याच्या नंतर काय करायचं? काय नाही म्हटले, चल तुझ्या आईकडे. तुझ्या आईला बोलत होती ना, ते तोंडवर करून बोलत होती त्या दिवशी, बघते ना आता. मी बघते म्हटले, असंच म्हणतात बाया, असं जोरा जोरात म्हणतात ना. मी बघते म्हटल्यात त्याच्याकडं. अशी अशी बोलायला लागली महाराज. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, येतो. सगळे गोपाळ महाराज आरडाओरडा करू लागले. रे कृष्णाला पकडलं रे, अरे कृष्णाला पकडलं रे, कृष्णाला पकडलं रे. तिचा नवरा आला प्रभावतीचा. हे प्रभावती नादाला कोणाच्या लागते, आगीत हात कशाला घालते? राजाचं पोरगे राजाचं, दुसऱ्या कोणाचं नाही. ते सामान्य नाही, सामान्य नाही, ते राजाचं पोरगे राजा. त्याला त्याला सोडून दे. याच्यामध्ये डाव साधला बरं का. भगवंताने डाव असा साधला की भगवंत म्हणले हे प्रभावती अगं तुला काय आहे का नाही? खुरपून 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 हाताशी चकड झाले तुझे. हात रुतायला लागला ना, एवढं जोरात नको धरू म्हटले. हात जरा बदल. प्रभावतीने हात बदलण्याच्या म्हणजे भगवंताने हात बदलण्याच्या नादामध्ये स्वतःचा हात काढून घेतला आणि हत्तीच्या हातामध्ये निघाली महाराज दिंडी. ज्ञानोबा तुकाराम
हो हो दिंडी तिथपर्यंत पोहोचली महाराज. भगवंत म्हणजे सोड ना, नाही असं परत करायचं, थांब ना, तुझ्याकडे पाहते म्हणायचं, थांब तुझ्याकडे पाहते. आता तिथपर्यंत दिंडी पोहोचली. आता तो नवराही म्हणत होता अगं सोड मला, पण ती भानाव कुठं होती, कारण भगवंताचा स्पर्श जिला झाला ती भानाव राहील का? अगं सोड, नाही सोडलं नाही. भगवंत पाठीमागच्या दाराने महाराज स्वतःच्या घरी त्या ठिकाणी पाठीमागच्या दरवाजाने, यशोदे बाहेर ये. आता काय झालं, पराक्रम घेऊन आले. पराक्रम तुला बोलत होती ना माझं नाही का सगळं ताणेन गोजीरवाने दिसतंय, मी तुला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझं असणारं गोजीरवानं तुझ्या गोजीरवाने घरातच ठेव. तुला त्याच वेळेला मी सांगितलं होतं, परंतु तू ऐकलं नाही, म्हटली ये बाहेर. यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला कडेवरती घेतलं आणि बाहेर आली. जशी बाहेर आली तशी प्रभावतीच्या पायाखालची माती सरकली. का? बोल प्रभावती, काय म्हणणं आहे तुझं? प्रभावती म्हणाली माझं जे म्हणणं आहे ते तिच्याकडे होईल, माझ्या हातात नेमकं कोण आहे? असं वळून पाहिलं स्वतःचा नवरा आणि मग म्हणायला लागले हो तुम्ही कधी आले माझ्या हातामध्ये? त्याने सांगितलं अक्षता पडल्यापासून तुझ्याच हातात आहे. तू आम्हाला सोडलं नाही. अशा अनेक खोड्या भगवंताने केल्या बरं का. घरामध्ये सुद्धा भगवान परमात्मा खोड्या करू लागले बरं का. यशोदा माता म्हणते आहेत खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. कशी हरी. अरे काय तुला कमी आहे? आपण सामान्य आहे का? आपण मोठे घरचे, तुला काय कमी पडतं? खोडे करतो तू. यशोदा मातेने नवस केला. आता तो नवसही भगवंताने कशा पद्धतीने गणपतीला नवस केला. नवस फेडायच्या वेळेला गणपती बाप्पाची पूजा केली आणि यशोदा माता अगरबत्ती आणायला गेली. अगरबत्ती आणायला गेली का त्याला गणपती बाप्पाला हराभर मोदक ठेवले होते. गणपती बाप्पाला दम टाकला या बाबाने. हे म्हणला कोणाचेत मोदक? मोदक कोणाचे आहेत? गणपती बाप्पा घाबरले, म्हणले तुमचेच आहे. खाऊन टाकले महाराज सगळे मोदक. आता एवढ्यावरती हा थांबला नाही. या बाबाने गणपती बाप्पा बी तोंडात टाकून गणपती बाप्पा सुद्धा गिळून घेतला. आणि मग यशोदा माता आली. यशोदा माता म्हणू लागली देव कुठे गेला? देव कुठे कृष्णा? अरे भगवंताला हसू आलं. का हसू आलं? जिच्या पोटी देव जन्माला आला तिलाच कळलं, याच हसायला आलं भगवंताला बरं का. असे अनेक नवस यशोदा मातेने केले, अनेक उपाय केले, परंतु हा बाबा काय खोड्या करायच्या थांबना बरं का. आणि मग यशोदा मातेने ठरवलं आता याला मात्र गायी चारण्यासाठी म्हणजे शाळेत पाठवलं पाहिजे. आता पूर्वीची शाळा म्हणजे गायी चारायच्या. आता गायीचं किती महत्त्व असतं हे ज्याने यूज केलाय नाही का, तिच्या उत्पादनाचा, तिच्यापासून निघणारं दूध, तिच्यापासून निघणारं दही, तिच्यापासून निघणारं गोमूत्र, हे ज्यांनी वापरले ना त्याला कळतंय त्याचं महत्त्व बरं का. आता आपल्याकडे कसं आहे, आपल्याला पाहिजे पैसा आणि तो पैसा परत दवाखान्यात घालायला आपण तयार आहोत. मायबाबा हो, विनंती माझी तुम्हाला, विनंती 10,000 जरशे पाळताना पाळू नका, मला माहीच नाही. एक गावरान गाय पाळा, एक गावरान गाय. आज 2025 पर्यंत नीट ऐका ध्यान देऊन, 2025 पर्यंत 75% लोकांना कॅन्सर होणार आहे असं तज्ञांचं मत आहे. आणि
आजच आहे, फक्त झाकलेलं आहे ते लक्षात ठेवा, आजच आहे. आणि त्याच्यावरती उपाय अजून कोणालाच सापडलेला नाही निश्चित. त्याच्यावरती उपाय एकच आहे फक्त, गायी. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून मायबापा हो, विनंती आहे आपणाला, विनंती आहे की एक तरी गाई आपल्याकडं आहे ना, आपल्याकडं आहे. काय आहे? चारा आहे, पाणी आहे, मुबलक आहे. तुम्हाला जीवन महत्त्वाचं आहे का पैसा महत्त्वाचा आहे? जीवन महत्त्वाचं आहे. पैसा कमवला भरपूर नाही का, दुधामध्ये युरिया टाकला आणि ते दूध डेअरीला विकलं, पैसा कमावला, परंतु शेवटी पापाचा पैसा पापाचाच तो, पाण्यातला पैसा पाण्यात जाणार, हे निश्चित तितकंच खरं. आणि मग कालांतराने आणि ते जरासाड आहे ना, जरासाड विरोध. आता तुम्ही म्हणता हे महाराजांनी जरा वेगळंच चालवलं बरं, कारण वेगळीकडेच कीर्तन चालवलं, पण तुम्हाला सत्य सांगतो त्याची उत्पत्तीची इंजेक्शनपासून आहे. आणि कॅन्सरचं जर प्रमाण कशापासून वाढलं असेल ते जरासाडापासून वाढलेलं आहे. मायबापा हो, व्यवसाय करा पुणे मुंबईला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. परंतु आपण गावाला राहतो, खेड्यामध्ये राहतो, आपल्याला विनंती, एक गावरान गाय पाळा, गावरान गायचं दूध पीत जा. सेकंड स्टेजपर्यंतचा कॅन्सर गावरान गायच्या दुधाने बरा होतो. कळते का भाषा? ही भाषा कळते ना तुम्हाला? सेकंड स्टेजपर्यंतचा कॅन्सर गावरान गायच्या फक्त दुधाने आणि गोमूत्राने बरा होतो. हे जरा डोक्यात घ्या. कीर्तनातून दुसरं काही न्यायचं नाही, काल्यातून हॅन हो केलं म्हणजे कीर्तन नसते. अरे कशात काहीतरी संदेश घेऊन जायचा असतो. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा असा होता की भगवंत त्या ठिकाणी गायी चारण्यासाठी निघाले. भगवंताला त्या ठिकाणी सजवलं गेलं. कशा पद्धतीने? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. हो, चारितसे धेनू सावळा जगजेठी. भगवंताला त्या ठिकाणी खांद्यावरती कांबळी दिली, मोरपीस लावला, त्या ठिकाणी हातामध्ये काठी दिली. आणि मग गोधने चारावया जातो शारंग पाणी. बस बस बस, भगवंत निघाले. तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी माता गायीची वळती मारायची. गायी चारायच्या नाही का, ज्यांनी गायी चारल्यात, गायी राखल्यात, त्यांना माहिती आहे की गायीची वळती हाणावी लागते. समजा 2-4 जण, आता नाही जाणार तुम्ही, पण पूर्वीचा काळ होता, आपले लोक नदीला जायचे गुरं चारायला, बरोबर ना, पडीक असायचं. आणि मग 4 जण जर असले तर भाकरी वगैरे काहीतरी बांधून न्यायची, पाणी न्यायचं सोबत. आणि मग झाडाखाली एकदा गुरं सोडले का झाडाखाली गप्पा मारत बसायच्या, बरोबर ना. आणि मग मात्र एखाद्याची जर गाय तिकडे गेली कुठेतरी वेगळ्याच दिशेला, का दुसऱ्याने म्हणे तुझी आज वळती, तुझी आता वळती, माझी वळती, मी एकदा जाऊन आलो ना, मग आता तुझी वळती. भगवान परमात्मा काय वळती नाही. मग ते सगळेजण चिडले. कोण? गोपाळ चिडले महाराज. आणि मग भगवंताने गोपाळाने सांगितले तुझ्या गाई बाजूला काढा. निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने कानोबा, निवडिया पुली गोधने कानोबा. ओ ढाळ तुझ्या गाई, ओ जानवता शिव्या देती रे शिव्या देती रे तुझी आई, शिव्या देती रे तुझी आई. कान्होबा 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 कान्होबा. निवडिया पुली गोधने, बाजूला काढ. पुन्हा समन्वय झाला. शेवटी देवाचा अंतःकरण आहे महाराज. आणि मग ते खेळ खेळू लागले. हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा पोरा, हा मामा. घुमडी वाजे घुमामा, घुमडी वाजे घुमामा. मामा पोरा, हा मामा, मामा पोरा, हा मामा, मामा पोरा, हा मामा, मामा पोरा, हा मामा. दांडू चेंडू लग
नाना परे वाटो चढून अनेक खेळ खेळले की जे खेळ आता जवळजवळ त्या ठिकाणी संपुष्टात आलेत बरं का. पूर्वीचे खेळ कसे होते, मर्दानी. कसे खेळ होते, खेळामध्ये काय पाहिजे, मर्दानपणा पाहिजे. नेंबळट खेळ काय कामाचे, खेळामध्ये व्यायाम झाला पाहिजे, खेळामध्ये आनंद आला पाहिजे. आता आत्ताचे खेळ काय, एका घरात 4 मोबाईल, आई किचनमध्ये, बाप हॉलमध्ये, पोरं बेडमध्ये. काय खेळ आहे, अवमेळ आहे सगळा हा अवमेळ. आलं का लक्षात. आणि म्हणून खेळ हे मर्दानी असावे. कसे असावे, मर्दानी असावे. हुतू, हमामा, हुंबरी, नाही का, चेंडू, लगोरी. लगोरी सुद्धा उल्लेख आलेला आहे बरं का. आणि अजून एक खेळ आहे बरं का, संपवणारे चरित्र भाग थोडा राहिलाय म्हणजे संपवायचंच आहे. परंतु मधीच मला आता नाही का फुलं टाकण्यासाठी आपल्याला संधी नाही आहे. फक्त मला सूचना अशी करायची, फुलं मिळाल्याच्या नंतर हातातच ठेवा. लांबून कुणीही पायदळी पडतील अशी फुलं टाकू नका. हां, इथं तिथं जाऊन स्वतः कीर्तन संपल्याच्या नंतर ते फुलं भगवंताच्या चरणी, धर्मनाथ महाराजांच्या चरणी ठेवायचे आहेत आणि नमस्कार करून आपण प्रसादासाठी बसायचं आहे. असं बरं का. असे अनेक खेळ खेळले, अनेक खेळ. किती खेळ, अहो किती पण खेळ. अजून एक खेळ आहे, त्याचं नाव पकवा. प्रदीप महाराज पकवा. आणि हा पकवा खेळ प्रत्येक जण खेळलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पकवा खेळला, तुम्ही नाहीच म्हणू शकत नाही. त्या पकवा म्हणजे त्याचं नाव आहे पकवा. पकवा कशाला म्हणतात, आता ऐका, असा इथून शर्टाच्या हातून हात घालायचा असा आणि पकक 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 याला म्हणायचं पकवा. आता खेळ मी असं आहे तुम्हाला सांगतो, कबूलच करून घेतो. याला म्हणतात पकवा. असे अनेक खेळ खेळले महाराज. आणि खेळ खेळले भगवंताने, गोपाळांनी सांगितलं, अरे आता भूक लागली, म्हणजे आता काही नाही, आता काहीतरी द्या आम्हाला खायला, आता काला करा लवकरात लवकर, आता आम्हाला दम निघत नाही. पण ऐका, त्याच्या अगोदर मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. काला 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 म्हणजे नेमकं काय, काला म्हणजे नेमकं काय, काला म्हणतात कशाला, ऐका. जातीतील भेद मिटणं आणि समाजातील वाद मिटणं याचं नाव आहे काला. आलं का लक्षात. जातीमध्ये वाद आहे. मला सांगा, एखादी व्यक्ती दवाखान्यामध्ये आहे, तिला ब्लडची गरज आहे, कुठली अशी कंपनी आहे व त्या कंपनीने ब्लड बनवलंय, नाही बनवलं ना अजून. मग डॉक्टर काय सांगतात, डॉक्टर म्हणतात ब्लड बँकेमध्ये जा आणि तिथून ज्या गटाचं रक्त असेल त्या गटाचं रक्त त्या ठिकाणाहून घेऊन या. का डॉक्टर सांगतात धनगराचं रक्त घेऊन या, का डॉक्टर सांगतात मुस्लिम समाजाच्या माणसाचं रक्त घेऊन या, का डॉक्टर सांगतात संभाराचं घेऊन या, असं नाही ना सांगत डॉक्टर. आणि म्हणून जातीमधला भेद मिटला पाहिजे आणि समाजामधला
वाद मिटला पाहिजे त्यावेळेला आपल्या जीवनाचा काला झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. समाजामध्ये किती वाद आहे हो, किती वाद आहे समाजामध्ये. पहा तुम्ही, गावागावामध्ये वाद, भावकीमध्ये वाद, भावाभावामध्ये वाद. एका आईच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ शेती बांधाच्या किरकोळ कारणावरून ज्यावेळेला भांडण करतात, एक भाऊ दुसऱ्या भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालतो. काय निष्पन्न होते याच्यातून, काय निष्पन्न काय होते. हा, आपला बाप नव्हता त्यावेळेला सुद्धा तो बांध होता आणि आपल्यातलं कोणीच राहणार नाही त्यावेळेला सुद्धा तो बांध राहणार आहे. हे जे भगवंताने ऐश्वर्य दिलंय ना, हे जे ऐश्वर्य दिलंय ना, ते जगायला दिलेले, जगायला, भांडायला नाही. आणि म्हणून जीवन ज्याला कळतं ना त्याच्या जीवनाचा काला झाल्याशिवाय राहत नाही. विठला विठला माणसाच्या मनामध्ये, एकमेकाच्या मनामध्ये, नात्यामध्ये अंतर निर्माण झाले. ते अंतर कमी होणं म्हणजे काला आहे बरं का. ते अंतर कमी झालं पाहिजे. बघा, मी आपल्या घरातलंच सांगतोय आणि हा काला अत्यंत महत्वाचा आहे. ही जनजागृती अत्यंत महत्वाची आहे. काला म्हणजे नेमकं काय. बघा, सासूला असं वाटलं पाहिजे की सून म्हणजे ती सून नाही, ती माझी कोण आहे, मुलगी आहे. आणि त्या सुनेला असं वाटलं पाहिजे की सासू ही सासू नाही, ती कोण आहे, तर ती माझी आई आहे. हे जे अंतर आहे ना, ते अंतर कमी होणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्या जीवनाचा काला झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आलं का लक्षामध्ये. बघा, काही म्हाताऱ्या लय खोचट आणि त्यांच्यामुळे सगळा प्रपंच बिघडून जातो. बघा, दोन म्हाताऱ्या बसलेल्या असाव्या आणि एक म्हातारी दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणते, आता रानातून शेतातून थकून भागून आलेला मुलगा त्याच्यासोबत सून पाठीमागं बसलेले असते. गाडीवरून उतरले, आता ती टू व्हीलर असते महाराज, जुनी पाणी अशी स्प्लेंडर गाडी. रानातून येतात, थकलेले भागलेले असतात, दिवसभर काम केलेलं असतं आणि घरी बसून ती नाही का चर्चा करणारी म्हातारी सून आणि मुलगा बघितला का ती म्हातारी म्हणते, ए बघाई सखूबाई, शेजारच्या म्हातारीला म्हणते, ए बघाई सखूबाई. होतं का आपल्या राज्यात असं 2-2, 3-3 पोरं व्हायची तरी आपण एकामेकाचं तोंड बघत नव्हतो. आता 2-2, 3-3 पोरं व्हायची आणि एकामेकाचं तोंड बघत नव्हतं. पोरं काय आभाळातून पडले. आता त्याच्या उलट पक्षी आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. बघा, दुसऱ्या दिवशी जावई आणि लेक येते आणि मग तीच काल असं बोलणारी, आपल्या राज्यामध्ये असं होतं का, तीच म्हातारी तिची देहभाषा बदलते, तिची बोली भाषा बदलते आणि ती म्हातारी म्हणू लागते, हे बघाय सखूबाई, कसं लक्ष्मीनारायणाचा जोडा सोबत. मला सांगा, हे जे अंतर आहे ना, हे अंतर कमी होणं म्हणजे काला आहे. जगणं माणसाला कळलं पाहिजे आणि म्हणून हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काला व्हावा ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो. भगवंताने सर्व गोपाळांना त्या ठिकाणी एकत्रित केलं बरं का. जे भोळे भाविक जुनाट चांगले होते ना त्यांना एकत्रित केलं, जवळ घेतलं. जे चतुर होते ना त्यांना थोडंसं बाजूनी बसवलं. कारण भगवंताचा स्वभाव आहे, तिथं चाप्टरपणा चालत नाही, इथं चालतो तो भोळा. परमार्थामध्ये भोळं होऊन राहायचं. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे गळी काळा. इथं चाप्टरपणा करायचं नाही, कारण चतुर एकच आहे फक्त. चतुरा तो शिरोमणी, तो एकटाच चतुर. इथं चाप्टरपणा आपण करायचा नाही आणि म्हणून सर्वांना एकत्रित घेतलं आणि मग भगवंताने त्या ठिकाणी काला केला. त्याचं वर्णन शुकाचार्य भगवान करतात. बिभ्रद बेनुम जठरपटयो हो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणव मश्रुण कवलम तत्फलांनिंगोलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृधव हा सैन्नर्मभिस्वैहि स्वर्गे लोके मिषति भूजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पहा, या सप्ताहाच्या दृष्टीने थोडशा मी माझ्या भावना व्यक्त करतो बरं का. या सप्ताहाच्या दृष्टीने भावना अशा व्यक्त करायच्यात मला. गेली अनेक वर्षापासून हा नाम सप्ताह आपला चालत आलेला आहे आणि भगवान श्री धर्मनाथ महाराजांची कृपा एवढी आहे आपल्यावरती, अपार असीम कृपा आहे. एवढं मोठं संकट आलं परंतु तुरळक इज आपल्यापर्यंत पोहोचली. लय मोठी जखम आपल्याला झाली नाही बरं का, लक्षात ठेवा. महाराजांची ती कृपा आहे आणि म्हणून हा कार्यक्रम गेली अनेक वर्षापासून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींची इच्छा होती की मोठ्या स्वरूपात व्हायला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे. आपण सगळ्या गावामध्ये पाहतो याचं कीर्तन त्याचं कीर्तन झालं, आपल्या गावातील मंडळी तिकडे जातात आणि गेलंही पाहिजे कीर्तनासाठी. परंतु आपल्या गावामध्ये एक मोठ्या स्वरूपामध्ये, भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण हा नामसप्ताह आयोजित केला आणि तो
करण्याचा प्रयत्न पुरेपूर 100% केला बरं का, म्हणजे सफल करण्याचा प्रयत्न आपण पुरेपूर अतिशय प्राण वाळून टाकले आपण सर्वांनी या ठिकाणी. मी कोणाचा नाम उल्लेख करणार नाही, कारण एखादा राहिला तर तो मला तिकडे फोन करेल, महाराज यासाठी आलता काय दुधवडीला. हां, आणि त्याच्यामुळं इथं सगळेच मंडळी आहेत की मी त्यांचं ऋण व्यक्त करतोय, विशेष करून आमची तरुण मंडळी याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगू का, कुठलंही कार्य करत असताना तरुणांचा जर सहभाग असेल तर ते कार्य यशस्वीरित्या पार पडत असतं. आपण जर तरुणांना नाही विचारलं तर ते आपल्या पुढचे असतात, आलं का लक्षात. त्यांनाही याच्याशी काही घेणं नसतं, आलं का लक्षात. आणि म्हणून त्यांनाही सहभाग आपण या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून दिली असं नाही, परंतु भगवंताची कृपा झाली आणि त्यांचंही या ठिकाणी मी पाहिलं कीर्तनाला तो माऊलींच्या त्यावेळेला जवळजवळ 50-60 तरुण होते. आणि माझी एक अपेक्षा आहे, तो विषय स्वतंत्र आहे, परंतु मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या दृष्टीने या कार्यक्रमाची भव्यता वाढली पाहिजे, या दृष्टीने तरुणांचा सहभाग खूप मोठा आहे याच्यामध्ये. आणि म्हणून तरुणांचा एक फंड आम्ही स्वतंत्र वैयक्तिक, माझी ती संकल्पना आहे की तो फंड आमचा वैयक्तिक राहील आणि खर्च कुठं करायचा तो निर्णयही आमचा राहील. तुम्ही डोकं लावायचं नाही त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. कारण तो जो फंड आहे आणि तिथं कोणाला अशी जबरदस्ती नाही. समजा एखादा मुलगा आहे, आबाची इच्छा झाली मी 200 रुपये देणार, त्याने 200 रुपये द्यायचे, म्हणजे काही महिन्याला नाही द्यायचा, त्या कार्यक्रमापुरता. आणि याच कार्यक्रमाला तो खर्च केला जाईल. मग आम्ही त्याचं सुशोभीकरण करू, काही एखादी वस्तू लागत असेल ग्रामस्थ मंडळीला, भजनी मंडळीला, ती आम्ही देऊ त्याच्यातून. हा एक मुद्दा आहे. दुसरी सूचना म्हणजे तरुणांचे आभार झाले. दुसरी सूचना अशी आहे की या ठिकाणी माता माऊल्यांचं प्रमाण खूप आहे. आपण जसं आपल्या मुलींना, आपल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना महाराजांचा उत्सव म्हणा किंवा त्याला जत्रा म्हणा, उत्सव नाही म्हणता येत, जत्रा की ज्याच्यामध्ये तमाशा असतो, जा आणि येऊ नका इकडे, परत तिकडंच मारा जत्रा. आणि या आणि तारा, इथं या आणि तारा याला म्हणतात नामसप्ताह. हे धार्मिक कार्य आहे. आणि म्हणून माता माऊलीवर तुम्हाला मी एक विनंती करतो या कार्यक्रमाच्या रूपाने की आपल्या ज्या नाही का सासुरवाशिनी लेकी आहे, ही भाषा कळते ना का नाही कळत? हां, सासुरवाशिनी लेकी म्हणजे ज्या सासरला तुम्ही ज्यांचं लग्न झालेले त्यांना पुढच्या वर्षी नाही पूर्ण दिवस येता आलं तर शेवटच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी त्यांना बोलून घ्या आणि या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवा, नाही का. त्याची कृपा असल्याच्या नंतर महाराज काय होणार नाही. आणि त्या पुरीने तरी कधी येतो, कधी पाठवतात ते तुम्हालाच माहिती, कधी पाठवतात नाही, बेकार झाले कार्यक्रम. आणि म्हणून ती एक सूचना. सगळ्यात महत्त्वाची अजून एक सूचना की आपल्याला धर्मनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. हे असं माझं म्हणणं नाही, आलं का लक्षात. हे सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी यांच्याकडून माझ्यापर्यंत आलेली सूचना आहे. आणि मलाही असं वाटतंय की ते आपण काम केलं पाहिजे. आपण जर कंबर कसली आणि विचार केला आणि शेजारच्याचा बंगला बघून जर आपण विचार केला की मला सुद्धा याच्यासारखा बंगला आहे, मी बांधणारच, तर आपण बांधतो का? खरं भलं तर 10 बँकेचं आपण कर्ज करू, पण बंगला बांधल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या महाराजांच्या कृपाक्षेत्राखाली आपण राहतो, आपल्याला ते जड आहे का? आपल्या गावाला आपल्याला ते जड नाही. हा सर्व तरुण मंडळीचा आणि ग्रामस्थांचा विचार आहे, तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि हे काम जवळजवळ माझ्या दृष्टीने हे काम जवळजवळ 1 ते 1.5 कोटीच्या आसपासचं काम आहे. आता तुम्ही म्हणता महाराजांनी आकडा बाजूला सांग, परंतु ते काम आपल्या गावाला अशक्य नाही. आणि तुम्हाला सांगतो, ज्यांच्या मनामध्ये विकल्प येतो ना, ज्यांच्या महाराजाला काय बोलायचं चाललंय, काय नका रुपया नका देऊ, बघा काम होते का नाही. विकल्प ज्याच्या मनामध्ये येतो ना त्यांनी रुपये, मी सांगतो देऊ नका रुपया, तुम्ही काम होणार का? सत्य संकल्पाचा दाता नारायण. मला सांगा नाना, बंगला किती? 10-15 लाखाचं त्या काळात झालेलं, आज 50 लाख कमीत कमी 3 रूम 1 BHK जर बांधायचं म्हटलं तर 20-25 लाख रुपये पुरत नाहीत. आणि हे भगवंताचं देवाचं कार्य आहे. आणि तुम्हाला सांगू का, हा देह पडण्याच्या अगोदर जर या डोळ्यांनी जर ते पाहिलं भव्य दिव्य काम, त्या भगवंताचं ऐश्वर, तर याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं आहे आपलं? परत दुधोडी नाही, ना कर्जत तालुका नाही, ना महेश महाराज कुणी नाही, ना प्रदीप तांबळे कुणी नाही. परत हा देह मिळणार नाही, हे गाव मिळणार नाही, ते आईबाप मिळणार नाहीत, हा देव मिळणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आपण सद्ग्रहस्थ आहात, सद्गुणी आहात, विचार संपन्न आहात, याच्यावरती तुम्ही विचार करालच. आणि म्हणून मी मोठेपणा म्हणून नाही, परंतु या मंदिराच्या कामासाठी
वैयक्तिक आमच्या परिवाराकडून अण्णांच्या नावाने मी अगोदरच पुकारतो, ह्या मोठेपणा हे फक्त विकल्प मनामध्ये आणू नका आणि उगाच काहीतरी नाही का मनामध्ये आणू नका की महाराजांनी उगाच काहीतरी केलं नाही का, उगाच काहीतरी बडाई मारली असा काही त्याचा भाग नाही, परंतु अतिशय स्वच्छ अंतकरण नाही. प्रथमतः माझं नाव म्हणून नाही, माझं सगळ्यात शेवट, माझं म्हणजे अण्णांचं नाव सगळ्यात शेवटला टाका, परंतु एक माझी भावना मी व्यक्त करतो. या मंदिराच्या कामासाठी कधीही मंदिर सुरुवात करा, या मंदिराच्या कामासाठी अण्णांच्या नावाने 1,11,111 रुपये ही देणगी कधीही मंदिर तुम्ही चालू करा. जी कमिटी असेल त्या कमिटीकडे मी सुपूर्द करेल आणि ज्यांना कोणाला या मंदिरासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी या ठिकाणी नावं थोड्या वेळाने दिले तरी चालतील, म्हणजे त्यांना, आणि ते काही पैसे आज नाही द्यायचे, लक्षात ठेवा. वडगाव तांदळेला तुम्ही मंदिर पाहून या, ज्याला पाहायचं ना त्यांनी मंदिर पाहून या. वडगाव तांदळेला धर्मनाथ महाराजांचं मंदिर चालू, राजू काका पाहिलं ना तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या मंदिराचं काम मोठ्या स्वरूपामध्ये चालू आहे. ते मंदिर पाहून या, वाटल्यास त्याचाच आराखडा आपण घेऊ ना. हे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि म्हणून